न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आली। आता ही घोषणा काय आहे जाणून घ्या। आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा सन 2026 ते 27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय। हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यानंतर सर्वांना उत्सुकता असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे। ही योजना अशीच सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे। तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातील एक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय, आम्हीच करणार, फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका। योजनेच्या विरोधात फक्त कोर्टात जाऊ नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नव्हता। काही महिलांचे 3 महिन्यांचे हप्ते अडकले होते। मात्र आता सरकारनं जानेवारीचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली आहे। काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांना 1-2 दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे। अनेक महिला पात्र आहेत, मात्र त्यांनी KYC केली नसल्यानं त्यांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आहे। KYC अपडेट न केलेल्या महिलांनी तातडीनं KYC करून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे। तसेच यापुढेही पात्र महिलांसाठी ही योजना सुरू राहणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।